अकोला महापालिकेमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या 41चा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। काँग्रेसनं भाजप विरोधी पक्षांची मोट बांधत भाजपला शह देण्याची रणनीती आखली आहे। भाजपकडून देखील पडद्यामागे हालचाली सुरू आहेत। नेमकं अकोल्यामध्ये काय घडतंय पाहूयात। अकोला महापालिकेत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं सत्ता संघर्षाची लढाई तीव्र झाली आहे। 80 पैकी 38 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी त्यांना बहुमतासाठी 3 जागा कमी पडतायत। त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा मिळाल्यानं बहुमताचा आकडा पूर्ण होताना दिसत नाही। त्यामुळे दुसरा मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या सत्ता स्थापनेच्या आशा पल्लवित झाल्यात आणि त्यांनी बहुमतासाठी जुळवाजुळव सुरू केली आहे। त्यासाठी काँग्रेसनं वंचितसह शिवसेना युबीटी एमआयएमला सोबत घेत भाजपला शह देण्याची रणनीती आखली आहे। या संदर्भात काँग्रेसने अकोल्यातील एका हॉटेलमध्ये भाजप विरोधी पक्षांची बैठक घेत त्यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी रणनीती आखली आहे। अकोला महापालिकेत काँग्रेस सत्तेचं समीकरण कसं साधू शकते ते बघा। अकोला महापालिकेत एकूण जागा आहेत 80, बहुमताचा आकडा आहे 41। त्यापैकी काँग्रेसचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 3 जागा आहेत, राष्ट्रवादीकडे 1 जागा, शिवसेना युबीटीकडे 6 जागा, वंचितकडे 5 जागा, एमआयएमचे 3 नगरसेवक आणि अपक्ष 2, म्हणजेच एकूण आकडा होतोय 41, म्हणजेच बहुमताची मॅजिक फिगर। तर भाजपचं सत्तेचं समीकरण कसं आहे पहा। एकूण जागा आहेत 80, बहुमतासाठी गरजेच्या आहेत 41 जागा। भाजपकडे सर्वाधिक जागा आहेत, म्हणजे भाजपचे 38 नगरसेवक निवडून आले आहेत। राष्ट्रवादीचा 1, शिवसेनेचे 1 आणि अपक्ष 1, म्हणजे भाजपच्या नगरसेवकांमध्ये या 3 नगरसेवकांची आपण बेरीज केली तर बहुमताचा आकडा गाठणं भाजपला सहज शक्य होतंय, तो आहे 41। गुरुवारी अकोल्यात झालेल्या काँग्रेससह मित्रपक्षांच्या बैठकीत एकत्र येण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं कळतंय। मात्र वंचित महापौर पदावर ठाम असल्यानं चर्चा पुढे जाऊ शकली नसल्याची माहिती आहे। काल बैठक जी पार पडली महापालिकेच्या संदर्भात अकोल्यातली, त्या बैठकीत पॉझिटिव्ह झालेलं आहे एवढं फक्त सांगतो। महापौर आणि तुम्हाला सगळ्या महापौराचे कॅन्डिडेट सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करू। दरम्यान काँग्रेसनं भाजपला रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी एकत्र यायला हवं अशी भूमिका घेतली आहे। तसंच सत्तेसाठी प्रकाश आंबेडकरांचं पूर्ण सहकार्य असल्याचंही काँग्रेसनं म्हटलंय। और हम सब लोग मिले और जो अपक्ष उम्मीदवार थे हमारे वो भी बाला साहब से मिले। बाला साहब का आशीर्वाद मिल चुका हुआ है। ये महापौर पद के लिए बाला साहब तय करेंगे किसको क्या करना है। दरम्यान काँग्रेसने कितीही बैठका घेतल्या तरी महापौर भाजपचा बसणार असल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलंय। काल डिनर डिप्लोमसी झाली, 30 नगरसेवक सर्व पक्ष उपस्थित होते। सत्ता स्थापनेच्या काय हालचाली सुरू आहे, त्याचं राजकारण टाकलेलं काही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी 38 घेऊन सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल। अकोला महापालिकेत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेसनं जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत। त्याबाबत सर्व विरोधी पक्षांची बैठकही झाली। ही विरोधकांची एकजूट भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यशस्वी ठरेल का, हे लवकरच स्पष्ट होईल। जयेश जगड, झी 24 तास, अकोला।